नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पारितोष आणि अबोली हे दोघेजणही आकाशच्या बंगल्यावर आलेले असतात. त्यावेळेला आता अमोली बाळाला घेऊन गाडीतून उतरते आणि धावत धावत त्यांच्याकडे भूमी येते. भूमीला समोरून येताना पाहताना आता अमोली घाबरते. तिला भीती वाटत असते की ही येते आणि बाळाला माझ्यापासून हिसकावून घेते. पारितोष आणि आकाश दोघेही वरून पाहत असतात. ज्या प्रकारे भूमी धावत धावत बाळाकडे जात असते हे सगळे पाहून आता आकाशही वरून घाबरलेलाच असतो, कारण भूमी काय करेल हे त्यालाही माहिती नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमोली ही येते आणि त्याच वेळेला बाळाला भूमी बघते आणि हसत असते. अमोलीलाही ती एक छानशी स्माईल देते. अमोली खूप घाबरलेली असते. आता भूमी ही बाळाला अमोलीकडून घ्यायला जाणार तेवढ्यातच आकाश वरून आवाज देतो. आकाश म्हणतो भूमी, आणि ती तिथल्या तिथे थांबते आणि अमोली ही बाळाला मागे घेते आणि स्वतःकडे अगदी घेते, कारण भूमीला तिला बाळ द्यायचं नसतं. परंतु आकाशने वरून आवाज दिल्यामुळे भूमी तिथल्या तिथे थांबलेली असते आणि भूमीला आता वाईटही वाटतं, कारण अमोली बाळाला तिच्या हातामध्ये देत नाही. आकाश आणि पारितोष हे दोघंजणही आता खाली येतात. आकाशही धावत धावत खाली येतो. त्याच्याबरोबर आता इथे पारितोष देखील आलेला असतो. आणि आकाशला कळलेलं असतं की भूमीला बाळाला घ्यायचं आहे, परंतु अमोली ती परवानगी देत नसल्यामुळे भूमीला वाईट वाटत असतं. आकाश आता भूमीला वरूनच खुणावतो की हो, मी येतच आहे, मी येतोय असं म्हणून. आता तो खुणावत असताना इथे भूमी मागे वळून वळून पाहत असते. त्यानंतर इथे आता अमोलीला भीती वाटत असते की हे घरी आल्यानंतर इथे आल्यावर मला इथून मला कोणीही म्हणजेच माझ्या बाळाला हरवून घेऊन जाईल. ते घाबरलेले असतात. पारितोष आता भूमीच्या तिथे बघत असतो आणि त्याच वेळेला तो देखील आता मागे मागे येतो आणि भूमीला कळलेलं असतं मनातल्या मनातच की अमोली काही चांगली वागत नाही आहे माझ्याशी, बाळाला ती अजिबात द्यायला बघत नाही आहे. परंतु इथे आता बाळालाही ती देत नसते. अमोली ही फक्त बाळाला घेऊन उभीच असते आणि तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि त्यांच्या मागोमाग पारितोष देखील आलेला असतो. भूमी मान खाली घालून उभी असते आणि स्वतःचाच पदर सावरत उभी असते. आता आकाश हा तिकडे आलेला असतो आणि त्याच वेळेला भूमी ही आकाशकडे स्माईल देऊन बघत असते. पारितोष देखील आलेला असतो आणि त्याच वेळेला इथे आता पारितोष आणि आकाश दोघंजणही बाळाजवळ आल्यामुळे भूमीला बरं वाटत असतं. नंतर आता इथे पारितोष आणि आकाश हे एकमेकांना हॅपी होली विश करतात. त्याचबरोबर आता इथे भूमीला आकाश म्हणतो की भूमी, अगं बघ, बाळ आणि अमोली दोघंजणी आले. अमोली, तुला हॅपी होली. त्यावेळेला आता लगेच तीही म्हणते की तुम्हालाही सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होली. आणि तेवढ्यातच आता पारितोष येतो आणि म्हणतो की 1 मिनिट अमोली, जरा बाळाला देतेस का? आणि मग आता तो बाळाला घ्यायला जातो आणि तिला माहिती असतं भूमीला आतल्यात की पारितोष हा बाळाला माझ्याकडे देणार नक्की. आणि त्याच वेळेला इथे आता पारितोष म्हणतो की बाळा, बघितलंस का आपण कुठे आलेलो आहे? आपण आकाश काका आणि भूमीच्या घरी आलेलो आहे. बघ बघ, दोघेजणही किती आनंदात आहेस तू आल्यामुळे. त्या दोघांना हॅपी होली करा. त्यावेळेला आता इथे आकाश म्हणतो की बाळा, तुला तर हॅपी होली, खूप खूप गोड बाळाला हॅपी होली. नंतर मग भूमी देखील म्हणत असते की हो, किती गोड आहे हे पिल्लू, या गोडसारख्या पिल्लूला खरंच हॅपी होली. त्यानंतर आता इथे लगेच तिला अमोली म्हणते की भूमी, अगं तिला ना आम्ही लाडाने मनीमाऊ म्हणतो अगं, मग तू पण तसंच म्हण तिला मनीमाऊ, पिल्लू वगैरे बोलण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला लगेच तिला पारितोष म्हणतो की अगं अमोली, हे सगळे लाडाने बोलतायत ना पिल्लू वगैरे, ठीक आहे मग असू देत, पिल्लू बोललं तरीही काही नाही. त्यावेळेला मग आता अमोली म्हणते की नाही रे, कशाला नवगंच, मग 17 नावं पडत राहतात आणि मग वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते. त्यावेळेला आता अमोली असं बोलल्यामुळे आकाश आता भूमीला शांत करतो आणि डोळ्यानेच इशारा करतो की ठीक आहे, राहू देत. आणि मग आता इथे पारितोष हा बाळाला आकाशच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की हे घे बाळ, हे घे. आणि मग तो भूमीकडे जातो आणि बाळ भूमीकडे गेल्यानंतर भूमी म्हणत असते की हे पिल्लू, कशी आहे तू? तुला खरंच खूप खूप रंगपंचमीच्या शुभेच्छा, असं म्हणून आकाश आणि भूमी दोघंजणही तिला शुभेच्छा देत असतात. आता भूमी तरीही त्या बाळाला पिल्लू अशीच हाक मारत आहे. याचा राग आता इथे तिला म्हणजेच आपल्या अमोलीला आलेला असतो आणि अमोली तिच्याकडे रागानेच बघत असते. त्यावेळेला आता आकाश हा भूमीमध्ये पूर्णपणे हरवून जातो, कारण भूमी ज्या प्रकारे बाळाशी बोलते ते पाहून आता आकाशलाही खूप बरं वाटत असतं. आकाशला आनंद झालेला असतो आणि तो झालेला आनंद पाहून इथे आता पारितोष देखील एकमेकांकडे बघत असतात. पारितोष आणि आकाश एकमेकांकडे बघतात आणि आकाश त्याला डोळ्यानेच खुणावतो की थँक्यू, तू बाळाला इथे आणल्याबद्दल.
भूमीचा आनंद खरंच द्विगुणित झाला आहे असं तो त्याला आता खुणावून सांगत असतो. नंतर मग आता आजीवरून येते आणि आजी, मानसी सगळेजण बघतात की अमोली बाळाला घेऊन आलेली आहे. त्यावेळेला आता आजीवरूनच आवाज देते की चला चला, बाळ पण आलं ना, आता आपण धुळवड खेळायला सुरुवात करूया. आकाश आणि भूमी हे बाळाला वर घेऊन जातात आणि बाळाला वर घेऊन गेल्यामुळे इथे आता अमोली ही पारितोषकडे घाबरत बघते की माझ्या बाळाला घेऊन गेले. त्यावेळेला आता पारितोष हा तिला थांबवतो आणि म्हणतो की चल आपण पण वर जाऊया. असं म्हणून आता इथे पारितोष हा बाळाला अमोलीला घेऊन वर जात असतो आणि बाळ गेल्यामुळे अमोली ही डिस्टर्ब असते, कारण एकदा की बाळ भूमीकडे गेलं की भूमी ते बाळाला देईल की नाही अशी भीती आता तिला असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी हे दोघंजणही जिथे होळी खेळणार असतात तिथे बाळाला घेऊन येतात आणि घेऊन आल्यानंतर इथे आता बाळाला म्हणत असतात की बघितलं आहे पिल्लू, आज होळीसाठी इथे किती छान प्रोग्राम केलेला आहे. रागीने बाकीचे सगळे होळी खेळत असतात. त्यावेळेला आता त्यांना बाळाकडून रंग घेऊन लावून घ्यायचा असतो. म्हणून आता आकाश हा बाळाशी खेळत असतो. भूमी आणि आकाश दोघंजणही बाळाशी छानपैकी खेळत असतात. त्यावेळेला आता भूमी म्हणते की आकाश तो रंग तिकडे आण. त्यावेळेला मग आता आकाश बाळाकडे रंग आणतो आणि गुलाबी रंगामध्ये बाळाचा हात बुडवतो आणि बाळाचा जो हात असतो तो आकाश हा स्वतःच्या गालाला लावून घेतो आणि भूमी बाळाचा हात अलगदपणे आकाशच्या कपाळावर ठेवते आणि आकाशला गुलाबी रंगाचा हात जो असतो बाळाचा तो लागलेला असतो. नंतर ती बाळाचा हात घेते आणि स्वतःच्या गालाला लावून घेते. अशा प्रकारे आकाश आणि भूमी या दोघांनाही बाळाचा पहिला रंग लागलेला असतो आणि पारितोष हा होळीमध्ये तिला म्हणजेच अमोलीला गुंतवायला बघत असतो, परंतु अमोली त्याच्यात काही गुंतत नसते. अमोली आता बघते तर इकडे आता बाळ हे भूमी आणि आकाशकडे असते आणि त्याच्यातच तिचं पूर्णपणे लक्ष असतं की भूमी आणि आकाश हे दोघंजणं बाळाबरोबर काय करतात. तिचं लक्ष होळीमध्ये अजिबातच नसतं. त्यावेळेला पारितोष हा तिला खुणावतो की शांत हो, काहीही नाही, ते दोघंजण आहेत ना, ते दोघंजणं बाळाबरोबर खेळतात तर खेळू दे, असं आता तो तिला खुणावतो आणि आकाश आणि भूमी दोघंजणंही बाळाबरोबर अगदी छान असे खेळत असतात. त्यावेळेला आता पारितोष हा आकाश आणि भूमीकडे येतो आणि बाळाला घेऊ का असं विचारतो. त्यावेळेला मग पारितोष बाळाला घेऊन अमोलीकडे पुन्हा आणून देतो आणि पुन्हा मग अमोलीचा चेहरा खुलतो आणि अमोली आता खुश होत असते. आकाश हा भूमीकडे बघून म्हणतो की आता खुश ना, म्हणजे बाळाबरोबर होळी खेळून झालेली आहे, आता तू खुश तर आहेस ना. त्यावेळेला आता इथे भूमी हो डबल खुश असं म्हणते आणि मग म्हणतो की बरं आता आपण एकमेकांना रंग लावायचे आहेत का. त्यावेळेला भूमी म्हणते की हो चालेल, आपण लावूया रंग. असं म्हणून आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही एकमेकांना रंग लावायला बघत असतात. भूमी म्हणते की आकाश खरंच मी खूप खुश आहे, कारण आज फायनली बाळ आपल्याबरोबर आहे आणि तुला माहिती आहे बाळाने हे जो आपल्याला पहिला रंग लावला ना, त्याने मला इतका आनंद झाला आहे की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो भूमी पण तुला मानलं पाहिजे हां, म्हणजे मला वाटत नव्हतं की पारितोष हा घेऊन येईल बाळाला, परंतु अमोली आणि पारितोषने आज चक्क बाळाला घेऊन आलेले आहेत. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की मानलं तुला, तू जे म्हणालीस तू विश्वास खरा ठरला. तेव्हा भूमी म्हणते की मग आकाश आईची ममता आहे ती, आणि मला माहीत होतं आईची माया इतकी तीव्र आहे ना की ती बाळाला तिच्यापर्यंत ओढून आणतेच म्हणजे आणतेच, आणि या बाळाला तिच्या आईची ममता कळली ना, म्हणूनच तर ते माझ्याकडे आलं. तेव्हा आकाश म्हणतो की बरं आता आपण रंग खेळायचा आहे ना. तेव्हा मग भूमी म्हणते आकाश थोडासाच रंग लाव हा. आता आकाश आणि भूमी एकमेकांना रंग लावायला लागतात. आता आकाश हा रंग भूमीच्या गालाला लावतो. त्याच वेळेला पौर्णिमा ही सगळं लांबूनच बघत असते, दोघंजणही रंग खेळत आहेत. आता भूमीला तो अगदी एवढासा म्हणत असताना भरपूर असा रंग लावतो आणि पौर्णिमा म्हणते की अच्छा, म्हणजे माझं आयुष्य बेरंग करून माझा नवरा माझ्यापासून लांब नेऊन हे दोघंजणही भूमी आणि आकाश रंगांची उधळण करतायत, ठीक आहे, परंतु मी असं अजिबात होऊ देणार नाही. काहीही झालं तरी यांचा जो आनंद आहे ना, तो आनंद मी असा टिकू देणार नाही. काही झालं तरी यांच्या या आनंदामध्ये विरजण मी टाकणारच आहे, असा विचार ती करत असते. नंतर मग आता आकाश हा भूमीला गालाला रंग लावतो. त्यानंतर भूमी देखील आकाशच्या गालाला रंग लावते आणि नंतर रंग लावल्यानंतर इथे आता भूमी ही विचार करत असते की आकाश आता बघ आपण किती छान दिसतोय. आणि नंतर पौर्णिमा ही अशी एक साईडला उभी असताना तिथे मनू येते आणि मनू म्हणते की हे बघ पौर्णिमा, चल आमच्याबरोबर, अगं तू आमच्या फॅमिलीतली मेंबर आहेस, अशी इथे बाजूला बसशील तर कसं वाटेल आम्हाला. त्यावेळेला पौर्णिमाला मात्र तिथे जायला अजिबात आवडत नसतं. पौर्णिमा म्हणते की नाही, माझी इच्छा नाही आहे अजिबात. तेव्हा मात्र मनू म्हणते की अगं असं करू नकोस पौर्णिमा, मला कळतं आहे की तुझा आनंद तुझं दुःख खूप मोठं आहे, जे तुझ्याबरोबर घडलं आहे ना ते खूप चुकीचं घडलं आहे, परंतु अगं आजचा एक दिवस तरी ह्या सगळ्या गोष्टी विसर आणि आमच्यामध्ये सहभागी हो.
नाहीतर मग तुला आयुष्यभर सल राहील आणि तू त्या दुःखात कायमची राहशील. म्हणून प्लीज निदान आजचा दिवस तरी ये, आमच्याबरोबर रंग खेळ. तुलाही बरं वाटेल ना आणि तुझ्या मनातली जी काही अडी आहे ती पण बाजूला करून टाक. त्याच वेळेला आता पौर्णिमा तिचा हात झटकून टाकते आणि नंतर आता पौर्णिमा म्हणते की नाही, मला नाही यायचं आहे. तेवढ्यातच तिथे आजी येते. आजी म्हणते की काय झालं आहे गं मुलींनो. तेव्हा आता पौर्णिमाला मानसी समजावते, आजीला दिसतं. आजी म्हणते की अगं पौर्णिमा, मला कळतं आहे की तुला काय होतं आहे ते. मानसी तिला भरपूर समजावते परंतु ती ऐकून घेत नाही. आता आजी म्हणते की हे बघ बाळा पौर्णिमा, आम्हाला कळतं आहे की अभिजित गेल्याचं दुःख तुला खूप मोठं आहे, हो की नाही. आम्हालाही ते वाटतंच आहे गं, परंतु जर आजच्या दिवशीही तू स्वतःला असं रंग खेळली नाहीस तर मात्र तुलाही खूप वाईट वाटेल आणि त्याचा जास्त त्रास आम्हालाही होईल. आम्हाला कळतं आहे आमच्याही आयुष्यातून अभिजित आमचाच मुलगा आहे, तो निघून गेला आहे. परंतु जर या सगळ्यामध्ये तू असं दुःख करत राहिलीस तर अभिजितला तरी ते बरं वाटेल का. आणि तुला असं बघितल्यानंतर आम्हालाही त्रासच होत राहणार ना गं. मग तू आमच्यासाठी विचार कर ना प्लीज. म्हणजे आम्ही म्हणतोय म्हणून तरी निदान खेळण्यासाठी ये, कारण तू आमच्या फॅमिलीतली सदस्य आहेत. तू अशीच बाजूला राहिलीस तर आमच्या जीवाला काय वाटेल याचा जरा प्लीज विचार कर. आणि म्हणूनच तेच समजून तू प्लीज आमच्या इथे ये, आमच्याबरोबर ये, असं आता इथे आजी म्हणत असते. आणि जो अभिजितचा दुःख आहे तो थोडा वेळ तरी बाजूला ठेव असं ती सांगते. नंतर आता इथे पौर्णिमा ही म्हणत असते की ठीक आहे आजी, फक्त आणि फक्त तुमच्या म्हणण्यानुसार मी येथे येते खेळण्यासाठी, तुमच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून. भूमी आणि आकाशसाठी माझ्या मनात राग आहेच तो आहेच, असं म्हणून आता पौर्णिमा ही होळी खेळल्या जाते आणि मनू तिला घेऊन जाते. सगळेजण छान होळी खेळत असतात. आता पौर्णिमाला सगळेजण रंग लावतात. त्याचप्रमाणे इथे आता अथर्वला देखील पौर्णिमा रंग लावते. सगळेजण रंग खेळत असतात. भूमी आकाशला म्हणते की आकाश, हे बघ पौर्णिमा पण रंग खेळण्यासाठी आली आहे. तेव्हा तो म्हणतो की वा, मलाही बरंच वाटलं. तेव्हा मग ती म्हणते की नाही, खरंच मलाही छानच वाटलं. पौर्णिमा थोडं का होईना स्वतःचं दुःख तरी विसरेल त्या नादामध्ये. म्हणून आता पौर्णिमाकडे भूमी येते आणि तिने हातामध्ये रंग धरलेला असतो भूमीला लावण्यासाठी. परंतु आता पौर्णिमा ही तिच्याकडून रंग लावून घेत नाही, उलट ती तिकडून बाजूला निघून जाते. आता आकाश हे सगळं बघतो आणि नंतर तो भूमीला शांत करत म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, रंग नाही लावून घेतला तरी ठीक आहे, परंतु ती एन्जॉय तरी करते, हे तरी महत्त्वाचंच आहे. नंतर आता इथे पारितोष येतो आणि अमोली बाळाला घेऊन बसलेली असते. तो अमोलीला म्हणतो की अगं तू अशी किती वेळ बाळाला इथे घेऊन बसणार आहेस, हे घे बाळ इथे पाळण्यात ठेव आणि चल रंग खेळायला. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं हो, तो बरोबर बोलतोय, तू ठेव इथे बाळाला, मी बसली आहे ना इथे, मी जाते आणि तू जा आता, असं म्हणून ती तिला जायला सांगते. आणि अमोली बाळाला ठेवते पाळण्यात आणि तिकडून बाजूला होते आणि रंग खेळायला लागते. त्याच वेळेला आता इथे पौर्णिमा मात्र मनातल्या मनात विचार करते की वा, ही अमोली रंग खेळण्यासाठी आली आहे. आता एक काम केलं पाहिजे, भूमीच्या ना या थंडाईच्या ग्लासमध्ये भांग मिक्स केली पाहिजे, म्हणजे कसे मजा येईल. भूमी ते पिईल आणि बाळाच्या बाबतीत काहीतरी वेडंवाकडं पाऊल उचलेल आणि मग अमोली बाळाचा चेहरा तिला आयुष्यभर बघू देणार नाही. अमोली कायमची बाळापासून तिला दूर ठेवेल. म्हणून आता इथे पौर्णिमा विचार करते की आता भूमीच्या ग्लासमध्ये थंडाईमध्ये काहीतरी औषध मिक्स करायचं, म्हणून ती आता विचार करत असते. आणि तेवढ्यातच आता पौर्णिमा म्हणते की चला, चांगली संधी दौडून आलेली आहे, आता या भूमीला कायमचं तोंड बंद करण्याची संधी आता मी देते, असं म्हणून पौर्णिमा आता त्या माणसाकडे जाते. आणि जो माणूस थंडाईचे ग्लास तयार करत असतो त्या माणसाकडे ती जाऊन त्या ग्लासमध्ये ती थंडाईची जी गोळी असते, भांग्याची गोळी, ती त्याला मिक्स करायला सांगते. आणि मग तोच जो ग्लास आहे ना, तो ग्लास त्या बाईला द्यायचे, म्हणजेच भूमीला साडी घातलेली ती दाखवते आणि तिला द्यायचे असं ती सांगते. आणि त्याला 500 रुपयेही देते आणि म्हणते की हे सगळं काम करायचं आहे. तेव्हा तो माणूस ठीक आहे असं म्हणतो. आणि इथे अमोली ही भूमीला रंग लावते आणि त्याचप्रमाणे सगळा राग विसरून भूमी देखील अमोलीला रंग लावते. दोघेजणही आता एकमेकींना रंग लावतात. पौर्णिमा म्हणते की चला, आता मात्र मजा येणार आहे. सगळेजण आता खूप मस्त छान होळी एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला इथे आता अमोली, पारितोष सगळे एकमेकांना रंग लावत असतात. आणि इथे आकाश हा भूमीच्या अंगावर रंग उडवत असतो. भूमी म्हणते की आकाश प्लीज, अरे नको नको, असं ती त्याला सांगत असते. तरीही आता आकाश हा म्हणतो की भूमी अगं थांब थांब, असं म्हणून तो रंग लावतो. आणि त्याच वेळेला इथे एक मोठी मिस्टेक होते, ते म्हणजे जी थंडाईचा ग्लास असतो, जो भांग घातलेला, तो ग्लास पौर्णिमाच पिऊन घेते. आणि पौर्णिमा पिल्यामुळे आता वेगवेगळ्या आवाजात ती हसायला लागते. आणि तेवढ्यातच तिथून भूमी तिच्या समोरून येते. आणि भूमी समोरून आल्यामुळे आता इथे पौर्णिमा गडबडते आणि म्हणते की भूमी अगं तुला माहिती आहे, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे.
तेव्हा भूमी म्हणते, काय झालं तुला पौर्णिमा, तू अशी वेड्यासारखी का हसतेस? परंतु पौर्णिमा काही थांबायला तयार नसते. पौर्णिमा म्हणते, तुला माहिती आहे तुझं बाळ आहे ना, तुझं बाळ आईंनी तेवढ्यात रागिनी धावत येते आणि तिला धरतच म्हणते की चल अगं चल इथून. त्यावेळेला मग भूमी म्हणते की अशा आत्या आईला इथून का घेऊन गेल्यात? मला वाटतंय हिने भांग पेले का? मग ही नशेत असताना बडबडते, ते खरं बडबडते का? म्हणजे माझं बाळ, आई, असं काहीतरी ही बोलत होती. नक्की ही काय बोलण्याचा प्रयत्न करत होती ना, मलाही समजलेलं नाही. असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. काय बोलायचं हे तिलाही कळत नसतं, परंतु तिलाही टेन्शन आलेलं असतं. परंतु आता भूमी म्हणते की जाऊ दे, मी नंतर बघते काय करायचं ते. आणि भूमी आता इथे रंग खेळण्यासाठी म्हणून पुन्हा जॉईंट होते. परंतु बाळ रडत असतं म्हणून भूमी ही बाळाला तिथून बाजूला आवाजापासून दूर घेऊन जाते. आता बाळ रडत असताना ती पाळण्यातून घेते आणि आतमध्ये घरामध्ये आणते आणि म्हणते की अरे पिल्ला, काय झालंय काय तुला, तू कशाला रडतेस? असं म्हणून आता ती बाळाला शांत करत असते, परंतु बाळ मात्र खूपच रडत असतं. आता इथे भूमी ही बाळाला जवळ घेते. भूमी म्हणते की मला काय होतंय, मला हे सगळं काय होतंय, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येतो. आणि भूमीच्या लक्षात आलेलं असतं की बाळाला कदाचित भूक लागली आहे म्हणून ते रडतंय. आवाजापासून दूर आलंय म्हणूनही शांत होत नाही. तेव्हा भूमीच्या काहीतरी लक्षात येतं. आता भूमी म्हणते की नाही, बाळाला कदाचित भूक लागली आहे. तर इथे आता अमोली ही रंग खेळत खेळत बाळाजवळ लक्ष देण्यासाठी येते आणि पाळण्यामध्ये बघते तर बाळ तिकडे नसतं. आता तिथे बाळाला नसलेलं पाहून ती घाबरते आणि म्हणते की हे सगळं काय झालं आहे, बाळ कुठे गेलं आहे माझं? ती खूप घाबरते आणि आजीला विचारते, आजी तुमचं लक्ष होतं ना बाळाकडे, मग कुठे गेलं आहे बाळ? तेव्हा ती म्हणते की अगं बाळ हो इथेच होतं, कुठे गेलं? त्याला पाय तर नाही ना फुटले एवढ्या तान्ह्या बाळाला? तेव्हा मग अमोली म्हणते की मी तेच तर तुम्हाला विचारते की इतकं लहान बाळ होतं आणि ते कसं कुठे जाऊ शकतं? त्याला दोन पायाने चालता येत नाही आहे, मग कोण घेऊन गेले माझ्या बाळाला? असं म्हणून ती खूप आता रागावलेली असते. आणि पारितोष म्हणतो, अमोली शांत हो, काय झालं आहे मला सांग. तेव्हा अमोली म्हणते की अरे बाळाला आपण इथेच पाळण्यात ठेवलं होतं ना, मग कुठे गेली ती? बघ ना, काही अजून दिसत नाही आहे, इथे नाहीच आहे ती. माझ्या बाळाला पहिले शोधा, आधी म्युझिक बंद करा. आणि असं म्हणून आता ती म्युझिक बंद करायला सांगते आणि नंतर मग इकडे तिकडे शोधत असते आणि म्हणते की पारितोष माझं बाळ कुठे गेलं आहे? तेव्हा मग ती म्हणते की भूमी कुठे आहे? पारितोष इथे भूमी पण नाही आहे. मग भूमी माझ्या बाळाला कुठे घेऊन गेली असेल का? असा प्रश्न ती त्याला विचारते. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतो की हो, कदाचित भूमी इथे नाही, म्हणजे भूमी ही बाळाला घेऊन तिथून निघून गेलेली असणार. आता पारितोषच्याही हेच लक्षात आलेलं असतं आणि मग आता ती घाबरते आणि म्हणते की पारितोष माझ्या बाळाला शोध, भूमी त्याला घेऊन गेली आहे का? भूमी घेऊन गेली आहे का? असं म्हणून ती आता वेड्यासारखी वागत असते. त्यावेळेला सगळेजण आता बंगल्याच्या दिशेने येतात. भूमीच्या रूममध्ये ते दोघं चाललेले असतात. त्याच वेळेला समोर भूमी ही त्यांना तिथे झोपाळ्यावर बसलेली दिसते आणि भूमी ही पाठमोरी बसलेली असते आणि तिने खांद्यावर पदर वगैरे घेतलेला असतो. आता सगळ्याजणांना भूमीला पाहिल्यावर प्रचंड मोठा धक्का बसतो, कारण इथे भूमी ही बाळाला मांडीवर घेऊन असते आणि भूमी बाळाला दूध पाजत असते आणि भूमीला खूप बरं वाटत असतं. आणि या सगळ्यामुळे आता इथे पारितोष आणि अमोली सगळ्यांना घरातल्यांना धक्का बसलेला असतो. आता बाळाचे जे काही पाय असतात खेळतानाचे ते भूमीच्या मांडीवर त्यांना दिसतात आणि त्यांच्या लक्षात येतं की भूमीने बाळाला जवळ घेऊन बसली आहे दूध पाजण्यासाठी. तेव्हा आता सगळेजणं गडबडतात. अमोलीचा जीव मात्र आता तिळतीळ तुटत असतो. पारितोषही घाबरलेला असतो की हे सगळं काय चालू आहे. भूमी आता बाळाला अगदी आपल्या जवळ घेऊन आईची माया करते, स्वतःचा जीव लावते. हे सगळं पाहून इथे अमोलीलाही त्रासच होत असतो. आजीही तिथे बघत असते, तीही घाबरलेली असते. आता अमोली ही चालत चालत भूमीजवळ येते आणि भूमी अगदी डोळे बंद करून ताण्या बाळाला ते दूध पाजत असते आणि त्याला खेळवत असते. हे सगळं पाहून इथे आता अमोलीला धक्का बसतो. जे अमोली करू शकत नाही ते मात्र भूमी इथे करत असते, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. आता मनू काय बोलावं काय नाही हे मनूला काहीच कळत नाही, कारण मनूही खूप घाबरलेली असते. यावर पारितोष आणि अमोली काय वागतील याचाही त्यांना खूप भीती वाटलेली असते. आणि आता आकाशलाही धक्काच बसतो की भूमी हे काय करते बाळासोबत, हे सगळं करायला नको तेच भूमी करते. हे सगळेजण आता बघतात. आता सगळे चालत चालत भूमीजवळ येतात आणि त्याच वेळेला आता भूमीचं लक्ष हे अचानकच डोळे उघडल्यामुळे समोर जाते, तर समोर अमोली उभी असते आणि अमोलीला समोर पाहिल्यानंतर भूमी गडबडते आणि घाबरते. अमोलीला खूप राग आलेला असतो आणि ती भूमीकडे चिडूनच बघत असते. त्यानंतर आता इथे पारितोष हा बाजूलाच उभा असतो. भूमी मात्र गडबडते. आता अमोलीला नेमकं काय वाटतं याची भीती तिला वाटत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश भूमीवर ओरडत असतो की भूमी हे सगळं काय केलंस तू? तुला कळतंय का? ते अमोली आणि पारितोषचं बाळ आहे, तर तू काय केलंस असं?
तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे मी इतकं चुकीचं असं काय वागले, मला कळत नाही आहे, तू माझं निदान ऐकून तरी घे, मला काय बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं काय ऐकून घ्यायचं आहे मी तुझं, मला खरंच आवडलेलं नाही आहे. अगं ते त्यांचं बाळ आहे ना, मग त्यांच्या बाळावर हक्क दाखवण्याची तुला काय गरज होती. ते त्यांच्या बाळाचं बघून घेतील, तुला त्याच्यामध्ये आईची माया लावण्याची काय गरज होती. आणि भूमी, खरं तर त्यांचं बाळ आहे असं तू म्हणतेस, परंतु तू स्वतःला त्या बाळामध्ये किती गुंतवतेस, तुला तरी लक्षात येतं आहे का. आणि भूमी, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे, असं आकाश आता तिला ओरडत असतो. त्याच वेळेला तिथे अथर्व येतो आणि म्हणतो की प्लीज आकाश, भूमीताई तुम्ही खाली चला. आकाश म्हणतो की काय रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अचानक बाळाला त्रास व्हायला लागला आहे, त्याचा श्वास मंदावतोय, त्याच्यामुळे काहीच कळत नाही आहे, डॉक्टरांना बोलवलं, तुम्ही पण प्लीज लवकर चला. असं म्हणून आता आकाश आणि भूमीला बोलवलं जात असतं. परंतु आता इथे भूमी घाबरते, कारण भूमीने जे दूध पाजलं आहे त्यामुळे जर काही झालं आहे का, असा विचार आता इथे भूमीच्या मनामध्ये येत असतो आणि ती खूप घाबरलेली असते. आता काय करावं काय नाही हे आकाश आणि भूमी दोघांनाही समजत नसतं. आकाश हा घाबरतो आणि भूमीमुळे जर काही झालं तर आयुष्यभर आपण माफ करू शकणारच नाही स्वतःला, असं त्याच्या लक्षात येत असतं. त्यावर आता भूमी घाबरते आणि आकाशला चल असं म्हणते. आता खाली गेल्यानंतर नेमकं पुढे काय घडलेलं असेल, आकाश आणि भूमीच्या आयुष्यात जसं गोखले गुरुजींनी सांगितले तसं नवीन कुठला तरी आनंद येणार आहे का, की नेमकं या सगळ्यामुळे जे भूमीने केले त्यामुळे बाळाला कुठल्या वेगळ्या प्रकारचा त्रास होणार किंवा नेमकं काय होणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.